गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण हिंदी अध्यापन शास्त्र याची टेस्ट पहिली बघणार आहोत. जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला, कारण आता हिंदी आणि मराठी याच्यामध्ये अध्यापन पद्धतीत वाढ झालेली आहे. तुम्हाला पेपरांमध्ये पण जाणवत असेल. खूप विद्यार्थी म्हणतात की सर सीडीपी मध्ये आम्हाला चांगला स्कोर येतो, पण मराठी हिंदीमध्ये येत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे अध्यापन पद्धतीत वाढ झालेली आहे आणि या अध्यापन पद्धती मला बॅच मध्ये उपलब्ध आहेत सर्व. बघा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना बॅच जॉईन करायचे आहेत, तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन पीएस सिसव अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. ऑनलाईन टेस्ट ऍप मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच उपलब्ध. प्रवेश फी 1199, पेपर 2 1199. तर आता जरी तिथे 1199 दाखवत असेल, पण आता ऑफर दिली गेलेली आहे. पेपर 1 999 आणि पेपर 2 999, दोघं पेपर 1399 मध्ये तुम्ही जॉईन करू शकतात लवकरात लवकर. ऑफर ऑफर मर्यादित वेळेपर्यंत, नंतरून पूर्ण अशी फी भरावी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता तुम्हाला फक्त एक मी तेच सांगत होतो का अध्यापन पद्धतीवर आता काय झालं, सर्व टॉपिक काय झाले अवलंबून झालेले आहेत अध्यापन पद्धतीवर. पूर्वी कसं होतं, अध्यापन पद्धतीने उपचारात्मक प्रश्न जास्त असायचे. पण आता अध्यापन पद्धतीमध्ये काय झाली, थोडी वाढ झाली. प्रश्न बघा, किसी टॉपिक पर प्रश्न 106 प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. किसी टॉपिक पर मानस मंथन करने के बाद एक बालक, बघा तिथे पद सुटलेलं आहे, एक बालक अपने आप से अनुच्छेद नहीं लिख पा रहा है. म्हणजे काय, विद्यार्थी स्वतः चिंतन करतो. मानस मानस मंथन म्हणजे काय, स्वतः चिंतन करतो पण स्वतःहून काही लिहू शकत नाही. अनुच्छेद नहीं लिख पा रहा है, हालांकि वयस्क या सहपाठी के मार्गदर्शन से लिख लिख लेती है. इस प्रकार के मार्गदर्शन को क्या कहेंगे करेंगे किंवा कहेंगे. म्हणजे विद्यार्थी काय करतोय का, खूप चिंतन केलं विद्यार्थ्याने पण स्वतः त्याला लिहिता आलं नाही. पण एखाद्या वयस्काने किंवा सहपाठी म्हणजे त्याच्या मित्राने मदत केली, आता त्याला लिहिता आलं. अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाला काय म्हणतात, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. तुम्ही वायगोस्कीचा सिद्धांत अभ्यासला असेल, सामाजिक सांस्कृतिक, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का याला स्कॅप फोल्डिंग असं म्हटलं जातं, आलंबन जातं. मराठीमध्ये याला परातीकरण असं म्हटलं जाईल. टॉपिक वरच आला का नाही प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न 107 बघा. प्रश्न 107 काळजीपूर्वक बघा. हा पण पूर्ण टॉपिक वर आलेला प्रश्न आहे. प्रश्न 107, ये अधिगम का एक प्रकार है, बघा, यह अधिगम का एक प्रकार है जिसमें बच्चों को उच्च स्तरीय मानसिक प्रक्रियाओं जैसे बुद्धी या तर्क करना आदि प्रयोग करना होता है. म्हणजे एक अधिगमाचा प्रकार आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, जिसमें बच्चों को उच्च स्तरीय मानसिक प्रक्रिया, उच्च स्तरीय म्हणजे काय, जास्त विचार करावे लागतील, जास्त तर्क करावा लागेल, असा अधिगमचा प्रकार आहे. जैसे बुद्धी या तर्क करणं आदि का प्रयोग केला जातो. आता तुम्हाला एक माहिती आहे, आपण एक टॉपिक बघितला होता बॅच मध्ये, हा बरोबर आहे का नाही. यामध्ये काय होतं, का विद्यार्थी काय करतात, मोठ्या प्रमाणात तर्क बुद्धिमत्ता यांचा वापर केला जातो. म्हणजे तो प्रकार कोणता, याला मौखिक अधिगम म्हणतात का, गत्यात्मक म्हणतात का, संरचनात्मक म्हणतात का, याला काय म्हटलं जातं, अवधारणात्मक अधिगम. मराठीमध्ये याला संकल्पना शिक्षण असं म्हणतात. बरोबर आहे का नाही. मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं, संकल्पना शिक्षण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण एक टॉपिक आपण घेतलेला होता, बरोबर आहे का नाही, टॉपिक बॅच मध्ये उपलब्ध आहे. प्रश्न 108. प्रश्न 108 काय म्हणतोय, काळजीपूर्वक समजून घेऊ. एक अध्यापक होने के नाते आप एक बच्ची को उसके कुल भाषा प्रयोग की प्रशंसा करते हैं. प्रश्न काळजीपूर्वक घ्या. यद्यपि उसने कुछ शब्दों की वर्तनी गलत लिखी है, आप कक्षा में किस उपागम का प्रयोग कर रहे हैं. म्हणजे एक प्रश्न काय म्हणतोय, काय तुम्ही काय करतात, एका बच्चे को उसकी कुल भाषा के प्रयोग की प्रशंसा करते हैं, यद्यपि उसने कुछ वर्तनी गलत लिखी है. म्हणजे त्या मुलाने जरी चुका केलेल्या त्या चुकांकडे तुम्ही लक्ष देत नाही. त्याने जेवढं काही भाषा प्रयोग केलेला आहे किंवा ज्याने काही लिखाण काम केलेलं आहे त्याचं तुम्ही कौतुक करतात, चुकांकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे मराठीमध्ये हा प्रश्न कसा राहील, शिक्षिका वर्गात विद्यार्थ्यांना बोलायला लावते की लिहायला लावते, बोलायला लावते, त्यांच्या होणाऱ्या चुकांकडे लक्ष देत नाही, मात्र एकंदरीत भाषा वापराचं कौतुक करते. या पद्धतीला काय म्हटलं जातं, तर आपण बघितलं होतं, याला समग्र भाषा पद्धत म्हणतात. समग्र भाषा पद्धतीमध्ये त्याने एकंदरीत जी भाषा वापरलेली आहे त्या भाषेचं कौतुक केलं. काय केलं जातं, भाषेचं कौतुक केलं. कळालं. त्याच्यानंतर आता हा अध्यापन पद्धतीवर म्हणजे हा काय उपयोजनात्मक प्रश्न आहे. मग असे थोडेफार यायला लागले ना, आता अध्यापन पद्धतीवर जास्त प्रश्न यायला लागले. त्यामुळे काय करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही, कारण एवढ्या अध्यापन पद्धती कुठून भेटतील आपल्याला, बरोबर आहे का नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्या अध्यापन पद्धती बॅच मध्ये उपलब्ध आहे. प्रश्न 109, आप हिंदी भाषा अध्यापक है. प्रश्न काळजीपूर्वक बघा.
आप हिंदी भाषा अध्यापक है और आपकी नियुक्ति पंजाब के किसी प्राथमिक विद्यालय में होती है. अब आप स्थानीय भाषा नहीं जानते तो आपको क्या करना चाहिए. म्हणजे काय, तुम्ही हिंदी भाषेचे शिक्षक आहेत, तुमची बदली पंजाबमध्ये झाली. प्रश्न काय म्हणतो, पंजाबमध्ये झाली. आता तुमची तिथील स्थानिय भाषा म्हणजे काय, पंजाबी भाषा तुम्हाला येत नाही. तर मग आता शिक्षक म्हणून काय करणार, तुमची बदली झाली बाबा पंजाबला, पण तुम्हाला हिंदी येते. मग आता तुम्ही काय करणार, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला. पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, किसी हिंदी भाषी क्षेत्र में स्थानांतर के लिए आवेदन करना. म्हणजे काय करा, तुम्ही बदलीसाठी अर्ज करा. अरे बाबा, बदली काही 1-2 दिवसाचा खेळ नाही, हा भारत आहे. भारतामध्ये 3 वर्ष सुद्धा लागू शकतात. 3 वर्ष काय करणार तुम्ही ते, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आहे का योग्य, तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान होईल ना. दुसरं काय म्हटलंय, बच्चों बच्चों की उनकी भाषा एक संसाधन के रूप में इस्तेमाल करना चाहिए और शिक्षण आरंभ कर देना चाहिए. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, तुमच्याकडे काय म्हणतात रे बाबा या वस्तूला, ते म्हणतील सर असं असं म्हणतात पंजाबीमध्ये, हा मग चालेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करून द्या, सुरुवात करून द्या, हा बेस्ट आहे. तिसरं म्हटलंय, अंग्रेजी में संप्रेषण करणं. अरे बाबा, तुम्ही पेपर 1 ते 8 या म्हणजे 1 ते 8वी साठी देतात ना, आणि जर तुम्ही डायरेक्ट मातृभाषा सोडून डायरेक्ट इंग्रजीमध्ये बोलायला लागले, शिक्षक उपयोग आहे का तुमचा, तर अजिबात नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलं, समुदाय को हिंदी सीखने के लिए प्रेरित करना. समुदाय म्हणजे आता तुम्ही काय करा, जिथे बदली झाले ना त्या लोकांना सांगा, माझ्यासाठी हिंदी शिका, मला हिंदी येत नाही. मग विद्यार्थी काय करतील, म्हणजे हे पण चांगलं नाहीये. पण ऑप्शन 2 बेस्ट आहे. त्या भाषेचा काय करायचं, त्या भाषेमध्ये जे शब्द आहेत त्यांचं संसाधन म्हणून काय करून टाकायचा, वापर करायचा आणि अध्यापन सुरू करायचं. मुलांकडून शब्द विचारून घ्यायचे, बरोबर आहे का नाही, अध्यापन सुरू करून द्यायचं. म्हणजे हा बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 110, आपण हा एक टॉपिक बघितला होता, बरोबर आहे का नाही. 110 याच्यावर आलेला प्रश्न आहे, किसी पाठ्य सामग्री से विशिष्ट सूचना निकालना. किसी पाठ्य सामग्री से विशिष्ट सूचना निकालना, निकालने के उद्देश्य को गहनतापूर्वक गहराई से उस पाठ्य सामग्री को पढ़ने का कौशल्य बोध. म्हणजे काय, किसी पाठ्य सामग्री को काय म्हटलं, विशिष्ट सूचना. विशिष्ट म्हणजे समजा बघा, हा समजा हा तुमचा न्यूजपेपर आहे. काय न्यूजपेपर, आता तुम्ही काय करता, विशिष्ट माहिती म्हणजे बघा, आता मुली असतील काही, म्हणजे त्यांच्या संदर्भात मुलं असतील, क्रिकेटची बातमी असेल, काही असेल, ही विशिष्ट सूचना वाचतायत तुम्ही, विशिष्ट सूचना वाचतायत त्याचं गहनतापूर्वक. बाकी वाचताय का, तर अजिबात नाही. आता दोघांमधील फरक सांगून देतो. वैश्विक म्हणजे काय, जागतिक वाचन, जागतिक काय म्हटलं जाईल याला, जागतिक जागतिक आकलन किंवा वाचन आकलन. काय जागतिक आकलन, हे काय जागतिक आकलन आहे. आणि हे स्थानिक आकलन. आता जागतिक आणि स्थानिकमध्ये फरक समजून घ्या. जागतिक म्हणजे पूर्ण सारांश आणि स्थानिक म्हणजे हे मुद्दे. तर तेच चालू आहे. विशिष्ट सूचना वाचताय म्हणजे काय करताय तुम्ही, स्थानिक आकलन करताय किंवा स्थानिक कौशल्य आहे. निष्कर्ष काही निकालला नाही, मूल्यांकन तर काहीच होत नाहीये. आता कळाला, स्थानिक आकलन, आकलन पण येऊ शकतो किंवा वाचन सुद्धा शब्द येऊ शकतो. समजला दोघांमधील फरक. त्याच्यानंतर प्रश्न 111, आता तुम्हाला भाषा शिक्षणाच्या पद्धती पाहिजे, मूल्यमापनाच्या पद्धती सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे का, फक्त भाषा शिक्षणाच्या पद्धती माहित आहे पण मूल्यमापनाच्या पद्धती माहित नसेल, त्याचे पण मग आपल्याला परिणाम सोसावे लागतात. कारण जर आता बघा, भाषा अधिगम्य निदानात्मक परीक्षण, आता नैदानात्मक आपण त्याला नैदानी चाचणी म्हणतो, त्या नैदानी चाचणीचा सगळा उद्देश तुम्हाला विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, उद्देश विचारलाय. आता कशासाठी आपण नैदानी चाचणी घेतो हे आपल्याला माहित पाहिजे. पहिलं काय म्हटलं, योगात्मक आकलन केले योजना बनवणं. आता योगात्मक आकलन करण्यासाठी बनवण्यासाठी नैदानी घेतली जात नाही. केलं. अभिभावक शिक्षक बैठक, दूसरा ऑप्शन काय म्हटलं, अभिभावक शिक्षक बैठक में अभिभावक को सूचित करना और ध्यान देने के लिए कहना. अरे फक्त त्याचे अभिभावक म्हणजे त्याच्या माता पित्यांना सांगण्यासाठी किंवा याच्यासाठी आपण नैदानी चाचणीचा उद्देश आहे का, तर नाही ना. मग काय सांगणार, मार्क कमी पडले सर, या सुवर्णाला मार्क कमी आहेत, हे जे तिचे आई वडील बोलून हे घ्या 40 धोपटा तिला, त्यासाठी केलं जातं का, तर नाही ना बाबांनो, हे पण चांगलं नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटले, बच्चों को ये समझ में रह गए अंतरों को जानना. म्हणजे मुलांना हे का समजत नाही, त्या अंतरों को जानना और उपचारात्मक कदम उठाना. नैदानिक चाचणीचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असतो, तो विद्यार्थी कुठे मागे पडत आहे, काय त्याला समजत नाही, त्याच्यावर उपचारात्मक पावले उचलले जातात. म्हणजे ऑप्शन 3 हे बेस्ट आहे. तिसरं काय म्हटले, विद्यार्थियों की प्रगती का रिपोर्ट कार्ड में प्राप्त फल लिखना. आता तुम्हाला माहिती आहे, आता प्राप्त फल लिखना म्हणजे त्याचे मार्क करा, हे कुठे असतं, मानक संदर्भित मूल्यमापनामध्ये असतं, पण निदानात्मक म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा बाहेर झालं. उरलं ऑप्शन 3. म्हणजे निगेटिव्ह जरी तुम्ही काढून टाकले तरी उत्तरापर्यंत जाणार. पण आपल्याला निगेटिव्ह पण माहित पाहिजे हा. नाहीतर सर आम्हाला निगेटिव्ह पण माहित नाही, पॉझिटिव्ह पण माहित नाही. तर आम्हाला
पास व्हायचंय. असं नाही होत. आता सीटेट मध्ये तुम्हाला माहित असेल, जे रेग्युलर डी-एड, बी-एड वाले होते ना, त्यांच्यापेक्षा जास्त जे शिक्षक कार्यरत होते ते जास्त पास झाले. का? कारण त्या बिचाऱ्यांनी काय केलं, डायरेक्ट बॅच घेऊन टाकल्या. आम्हाला माहित नाही. पण हे डी-एड, बी-एड वाले कोणीतरी सांगितलं, मी हे पुस्तक वाचतो, असं नाही बाबा. डायरेक्ट ठराविकच अभ्यासक्रम आणि त्याच्यावर प्रश्न. ते मागच्या शिक्षकांनी आता मागच्या वेळा फक्त आपल्याकडे बॅच घेतलेले जे प्राथमिक शिक्षक होते, हा, एकच एकच शिक्षक फक्त त्याच्यामध्ये नापास झाले, बाकी सगळे पास झाले. का? मुद्दा का? त्यांनी डायरेक्ट घेऊन टाकलं. नाही बाबा सर, तुम्हीच जे सांगा ना, आम्ही तुमच्या पद्धतीने करू. पण ते रेग्युलर डी-एड, बी-एड वाले असतात ना, नाही सर आम्हाला आहे, आम्ही इकडे बघू का तिकडे बघू का, विश्वास ठेवत नाही. त्याचा परिणाम होतो. निम्नलिखित में से कौन सा कथन पाठ्यपुस्तक के बारे में सही? ते खालीलपैकी कोणतं वाक्य पाठ्यपुस्तक के बारे में सही आहे? पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात योग्य कथन विचार. मराठीमध्ये प्रश्न ट्रान्सलेशन होतो. पाठ्यपुस्तक अध्यापक और विद्यार्थी के लिए एकमात्र महत्वपूर्ण एकमात्र महत्वपूर्ण सामग्री आहे. ते पाठ्यपुस्तकच एकमात्र आहे. अरे बाबा आता मोबाईल आला, लॅपटॉप आलं, सगळं काही आलं ना, फक्त पाठ्यपुस्तकच आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे हे कथन चुकीचं आहे. कारण एकमात्र नाही. ये पाठ्यचर्या में उल्लेखनीय उद्देश्यों को प्राप्त करने के लिए मदत करती है. म्हणजे पाठ्यपुस्तक काय करतं, जे आपले उल्लेखनीय उद्देश आहेत, ते उद्देश काय करायचं, साध्य करण्यासाठी मदत करतं. मदत करतंय, हेच मदत करतं असं म्हटलेलं नाही. म्हणजे मदत करतं म्हणजे हे थोडं चांगलं आहे. ये सत्र के लिए शैक्षणिक गतिविधियां योजना. आता शैक्षणिक गतिविधियां योजना काय, आपण तो आपण काय सिलेबस नुसार ते केलं असतं. पण हे पाठ्यपुस्तकाचा उद्देश नाहीये. आणि पाठ्यपुस्तक का स्थान दुसरा कोई नहीं ले सकता. कसं काय, घेऊन टाकलं ना बाबा, तुमचा मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, त्यांनी घेऊन टाकलं पाठ्यपुस्तकाचं स्थान. झालं. म्हणजे काय झालं, हे पण चुकीचं आहे. ऑप्शन 2 बेस्ट आहे. कारण जे ठरवलेले उद्देश ते साध्य करण्यासाठी काय करतं, पाठ्यपुस्तक मदत करत असतं. काय सीटेट अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. अवघड कोणाला आहे माहितीये का? त्याने टॉपिकच माहित नाही. ते फक्त म्हणतं मी YouTubeला कुठेतरी बघतो. अरे YouTubeला त्या जागेवर तुम्ही असा नाही तर मी असा. मला 100% देईल का? त्याच्यामध्ये देणार नाही ना. तुम्हाला बॅच कोर्समध्ये 100% दिलं जातं. एवढं लक्षात ठेवा. प्रश्न 113, निम्नलिखित में से कौन सा कक्षाई अभ्यास विद्यार्थियों में मौखिक भाषा के विकास में मदत करेगा? म्हणजे खालीलपैकी कोणता अभ्यास, म्हणजे कोणता अभ्यास किंवा कोणतं वाक्य आहे तर विद्यार्थ्यांचं ते मौखिक अभिव्यक्त करणे म्हणजे विद्यार्थ्यांना बोलकं करणे. तर विद्यार्थी बोलकं कुठून होतील हे आपल्याला बघायचं. आता ऑप्शन बघू जिथे विद्यार्थी बोलके होतील. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, अध्यापक के साथ पाठ्य सामग्री का समवेत पठण. म्हणजे अध्यापक म्हणजे शिक्षक वाचताना त्याच्या मागे वाचा किंवा त्याच्या बरोबर वाचा, याच्याने मौखिक अभिव्यक्त होईल तर अजिबात होणार नाही. पहिलं ऑप्शन बाहेर झालं. दुसरं म्हटलंय कविता को कंठस्थ करणं, पाठांतर करून मौखिक अभिव्यक्त होईल का? रोल प्ले में भाग लेना. रोल प्ले मध्ये काय होईल, म्हणजे विद्यार्थ्याला तुम्ही सांगितलं, सांग रे बाबा तुझ्या घरातील माणसं कसे बोलतात, ते म्हणजे असं 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 असं, ते काय होईल, भूमिका अभिनय होईल. किंवा तुम्ही एखादं त्याला सांगितलं, तू मोगली बघितलं का रे? हो बघितलं. तू मग त्याच्यामध्ये तुला कुठलं पार्ट आवडतो? तो म्हणतो मला शेर खान आवडतो. समजा त्याला शेर खान, मग करून दाखव बरं शेर खान सारखं काहीतरी. तो काय करेल, त्याचं बोलून दाखवेल, तसे ऍक्शन करून दाखवेल, म्हणजे काय होईल, मौखिक अभिव्यक्त होईल. आणि चौथा ऑप्शन काय घ्याय, नये या अपरिचित शब्दों के सही उच्चार का अभ्यास करवाना. आता जो शब्द त्याला विचारायला माहितच नाही, त्याचा उच्चार करून त्याचं मौखिक अभिव्यक्त अजिबात होणार नाही. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. आता तुम्हाला एवढं मात्र एक एक आपण म्हणजे डोक्यामध्ये फिट करून घ्या. कारण मराठीमध्ये जोपर्यंत तुम्ही सीटेट अभ्यास करत नाही ना, तोपर्यंत पासच होणार. मुद्दा लक्षात घ्या. कारण मराठीमध्ये तुम्हाला एक एक शब्द समजला पाहिजे, तेव्हा तुम्ही तो हिंदीमध्ये ते उत्तर देऊ शकतात. नाहीतर जर शब्दाचा अर्थच माहित नाही तर उत्तर काय देणार. आता या असाच पद्धतीचा प्रश्न आहे, तुम्हाला अर्थ माहित पाहिजे. बघा, जब हम कहते हैं की भाषा यादृच्छिक है, इसका तात्पर्य काय? यादृच्छिक म्हणजे काय, यांच्यामध्ये कुठलाही तार्किक संबंध नसणे. यादृच्छिक म्हणजे काय, दोन गोष्टींमध्ये कुठलाही तार्किक संबंध, याला यादृच्छिक म्हटलं जातं. म्हणजे आपण गुलाबाला काय म्हणतो, गुलाब म्हणतो. पण गुलाबाचा रंग गुलाबी आहे का? तर अजिबात नाही. फक्त म्हणतो गुलाब. काय आहे का तार्किक संबंध? तर अजिबात नाही. मग त्याच पद्धतीने म्हटलंय यादृच्छिक म्हणजे काय, आता दोघांमध्ये अंतर्निहित कुठला संबंध नाही. आता तुम्ही काय म्हणताय, जब हम कहते हैं म्हणजे आपण जर म्हटलं सोनाली मनीषाची बहीण नाही. काय म्हटलं, सोनाली मनीषाची बहीण नाही. मग काय म्हटलं म्हणायचंय मला, दोघांमध्ये कुठलं नातं नाही, हेच म्हणायचंय ना. मग तसंच म्हणत आहे. प्रश्न काय म्हटलं, यादृच्छिक हे. मग आपण आता बघू, आता याच्यामध्ये असं कुठलं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये संबंध दाखवला. पहिला ऑप्शन काय म्हटले, भाषा शब्द और उनके शब्द अर्थों के बीच अंतर्निहित संबंध आहे. आता संबंध म्हटलं ना, ऑप्शन जर प्रश्न म्हणतोय संबंध नाही असं, मग चालेल का पहिलं? तर चालणार.
शब्द और उनके अर्थों के बीच संबंध किसी ठोस कारण पर आधारित हे ना की म्हणजे इथे पण ठोस कारणावर संबंध आधारित आहे. आता आपल्याला संबंधच दाखवायचा नाही दोघांचा असं ऑप्शन तुम्हाला निवडायचं ते पण चालणार ना. भाषा शब्द और उनके अर्थ के बीच किसी प्रकार का अंतर्निहित संबंध नाही म्हणजे त्याला हे म्हणायचंय जब हम कहते हैं की भाषा यादृच्छिक आहे म्हणजे काय का भाषा आणि अर्थ याच्यामध्ये अंतर्निहित कुठलाही संबंध नाही असं त्याला म्हणायचंय. असा संबंध आहे बाळांनो. वास्तविक संबंध आहे पण तो म्हणतो तसा आहे ना म्हणून उत्तर तसं द्यावं लागतं. कळालं? ऑप्शन सी. आणि भाषा पहले से निर्धारित सिद्धांतों का पालन करते नाही बाबा. तर ते तू म्हणतोय तसंच वागावं लागेल. ऑप्शन 4 पण बाहेर झालं. ऑप्शन बेस्ट आहे. कारण कुठलाही अंतर्निहित भाषा यादृच्छिक हे असं म्हणायचं असतं. म्हणजे आता तुम्हाला एवढं कळालं असेल ना, तर आपल्याला प्रश्नानुसार तुम्हाला काय द्यावं लागतं, उत्तर द्यावं लागतं. प्रश्न काय म्हणतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. तुम्ही म्हणाल, "सर मग आमच्या पद्धतीने देऊ का?" मग मार्क पण तुमच्याच पद्धतीने. मुद्दा लक्षात घ्या. आपण हा एक टॉपिक बघितला होता आगमन निगमन, बरोबर आहे का नाही? व्याकरण पढ़ाने का निगमनात्मक उपागम अनुशंसा करता है कि हम सबसे पहिले आता व्याकरणाचे आपण आगमन आणि निगमन पद्धती बघितल्या होत्या. त्या आगमन निगमन पद्धतीमध्ये निगमन पद्धती अनुशंसा म्हणजे काय त्याचं सगळ्यात महत्वाचं निगमनचं काय असतं उदाहरण प्रस्तुत करणार नाही हे आगमनचं आहे. हे कुठलं आहे आगमन पद्धतीचं आहे बरोबर आहे का नाही नियम प्रस्तुत करणं हे निगमनचं आहे म्हणजे आपल्याला मिळाले जवळपास निगमन आहे वास्तविक संप्रेक्षण अजिबात नाही ड्रिल के माध्यम से अजिबात नाही म्हणजे काय नियम प्रस्तुत करने चाहिए सबसे काय म्हटलं जातं अनुशासन काय करताय का सबसे पहिले नियम प्रस्तुत करने चाहिए कोण म्हणतं निगमन पद्धत कळालं त्याच्यानंतर प्रश्न 116 प्रश्न 116 काय म्हणतोय बघा प्रश्न बारकाईने वाचायची सवय लावा टॉपिक माहित असेल ना मग सगळेच उत्तर येणार पण टॉपिक माहित नसेल फार अवघड आहे तथ्यों से कहीं आगे जाकर अनुमान लगाने का तरीका तथ्य से कहीं जाकर आगे तथ्य तथ्य म्हणजे काय आता समजा तुम्ही सीटीएटीचा 10 गोल घालून आले किती आले फक्त 10 गोल घातले बाकीचे 180 कोरे आहेत आणि तरी तुम्ही म्हणताय सर मला 150 पैकी 150 मार्क पडले तथ्यावर आहेत का तुम्ही तर अजिबात नाही तथ्याच्या आगे जाकर नाही मला 150 पैकी 150 म्हणजे काय जे खरं आहे ते वास्तविक परिस्थितीच्या विपरीत जाणे म्हणजे वाघ बोलतो का तर अजिबात बोलत नाही पण तुम्ही म्हटलं सर वाघ माझ्याशी बोलला म्हणजे काय झालं तथ्याच्या विपरीत जाणे या अनुमान लगाने का तरीका याला काय म्हटलं जातं व्याख्या करणं अजिबात नाही विश्लेषण करणं निष्कर्ष करणं नाही याला पाठ्यसामग्री का विस्तार एक्स्ट्रापोलिटेशन मराठीमध्ये याला भाकीत करणे म्हटलं काय म्हटलं जातं भाकीत करणे काय म्हटलं जाईल भाकीत करणे म्हटलं जाईल कळाय काय म्हणत तथ्याच्या पलीकडे जाणे सत्याच्या पलीकडे जाणे मराठीमध्ये हा प्रश्न कसा येईल सत्याच्या पलीकडे जाणे अनुमान लावणे याला काय म्हटलं जातं तर भाकीत सत्याच्या पलीकडे ना वाघ माझ्याशी बोलला हत्ती माझ्याशी बोलला तर अशा पद्धतीने त्याला सत्याच्या पलीकडे जाणे म्हणजे भाकीत करणे त्याच्यानंतर प्रश्न 117 प्रश्न 117 काळजीपूर्वक समजून घ्या प्रश्न काळजीपूर्वक एक भाषा अध्यापक को चाहिए कि वो विद्यार्थियों को स्वच्छंद लेखन के लिए प्रोत्साहित करे स्वच्छंद लेखन म्हणजे काय मुक्त लेखन मराठीमध्ये आपण काय म्हणतो याला मुक्त लेखन तर स्वच्छंद म्हणजे काय डोक्यात ठेवा मुक्त लेखन मी म्हणतो बघा मुक्त लेखन के लिए प्रोत्साहित करे क्योंकि स्वच्छंद लेखन विद्यार्थियों के लिए लाभ आहे म्हणजे आता मुक्त लेखनाचा काय लाभ आहे मुक्त लेखन म्हणजे काय विद्यार्थ्यावर बंधन नाही तू याच पद्धतीने लिही किंवा याच्यावरच लिही त्याला मुक्त लेखन म्हटलं तुझ्या मनात आहे ना ते लिहून टाक त्याच्या मनात काही असू शकतं कळालं मग त्याला मुक्त लेखन म्हटलं जातं मग मुक्त लेखन केल्याने काय फायदा होतो असं तुम्हाला विचारले काय फायदा होतो मुक्त लेखन दिल्याने विद्यार्थ्यांना ये विद्यार्थियों को प्रभावों के साथ और रचनात्मक तरीके से लिखने के लिए प्रोत्साहित करता है सगळ्यात महत्वाचं पहिलं दाखवतंय काय हे काय करतात प्रवासात तुला जे वाटतं ना त्या प्रवासात लिह आणि रचनात्मक तुझ्या कल्पना ज्या असतील त्या मांड म्हणजे हे पहिलं ऑप्शन थोडं चांगलं आहे विद्यार्थियों को लिखने या न लिखने के लिए स्वतंत्र आहे म्हणजे मुक्त लेखन याला म्हणणार का मला लिहायचं किंवा नाही लिहायचं याला मुक्त लेखन नाही म्हणत ना हे पण बाहेर झालं तीन काय म्हणतंय विद्यार्थी विद्यार्थी हे महसूस नाही करते हे की उन्हें कुछ अधिक या एकदम सटीक लिखना है म्हणजे विद्यार्थ्याला फक्त वाटतं आपण बरोबर लिहायचं नाही बाबा चुकीचं राहिलं नाही मुक्त लेखन काय म्हणतो तुमच्या मनातील रचनात्मक कल्पना सुद्धा तुम्ही मांडल्या पाहिजे प्रवाह के साथ ते तिसरं ऑप्शन पण बेस्ट नाही चौथा ऑप्शन काय म्हटलंय बघा विद्यार्थी अपनी प्रथम भाषा के
लिखित स्वरूप के गुणधर्म समाविष्ट कर सकते. म्हणजे मुक्त लेखन याला म्हणणार का तुम्ही मातृभाषामधले जे गुणधर्म आहे ते समाविष्ट करा? तर अजिबात नाही ना. मुक्त लेखन कशाला म्हटलं जातं? की विद्यार्थी रचनात्मक प्रभावाने साथ देणे पाहिजे. त्याला मुक्त लेखन म्हटलं जातं. ऑप्शन 1. म्हणजे असे बारकावे तुम्हाला समजून घ्यावे लागतात. हे बारकावे जर तुम्ही समजून घेतले ना, मग 100% पास होतात. पण बारकावेच जर माहीत नसेल ना, फार अवघड आहे. फक्त कुठेतरी आम्ही काय करतो, आम्ही सर YouTubeला खूप 4-4 तास-तास व्हिडिओ बघतो. अरे बाबा ते असे डिटेल नाही देणार ना. आता डिटेल नाही देणार. आता एक पद्धतीची देईल, दुसरी पद्धत कुठे राहील? ती पद्धत पण माहीत पाहिजे ना. हा प्रश्न काय रिपीट नाही होणार. प्रश्न या पद्धतीत समजा उद्या चालून याच्यावर प्रश्न आला. मग तुम्ही काय करणार जर तुम्ही फक्त हे बघितलं? प्रश्न 118 काय म्हणतोय बघा. आप कक्षा 5 के अध्यापक है. प्रश्न काय म्हणतोय? आप कक्षा 5 म्हणजे इयत्ता 5वी चे शिक्षक आहेत, अध्यापक है. आपने विद्यार्थियों को पाठ सामग्री अच्छी तरह से पढ़ने के लिए कहा. म्हणजे काय? तुम्ही 5वी चे शिक्षक आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ सामग्री काय म्हटलेले? अच्छी तरह से म्हणजे काळजीपूर्वक वाचायला लावली. उसके बाद आप संदर्भ और प्रसंग को ध्यान में रखते हुए प्रश्नों के उत्तर देने के लिए कहते हैं. म्हणजे आता तुम्ही पाठ वाचलाय ना, काळजीपूर्वक आता तुम्ही काय करा उत्तर द्या. म्हणजे शिक्षक काय विचारेल? प्रश्न विचारेल. कहते हैं इस प्रक्रिया के द्वारा विद्यार्थियों को किस तरह के पठन के लिए प्रोत्साहित कर रहे हैं. मी तुम्हाला सांगितलं हे 2 पेज आहेत ना, हे वाचून टाका. मग आता हे 2 पेज वाचल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारेल. मग तुम्ही कोणत्या पद्धतीचं वाचन करणार, पठण करणार? पठण कोणतं करणार? तुम्हाला जर मी प्रश्न विचारणार आहे, मग कोणतं करणार? विस्तृत पठण चालेल का? विस्तृत पठण कुठे करतो? गोष्टी वाचण्यासाठी. चालेल का तसं? सरसरी तर चालणार नाही. कारण सर मला प्रश्न विचारणार आहेत. बारीकीचे पठण, फक्त बारीकीचे पठण पाहिजे का? कारण तुम्हाला काय म्हटलेलं इथे? प्रसंग को ध्यान में रखते हुए उत्तर देणे का? म्हणजे तुम्हाला एकदम बारकावे त्याच्यामधले विचारले जातील. बारीक याला काय म्हटलं जातं? गहन पठण, गहन वाचनाचं म्हटलं जातं. गहन वाचनामध्ये काय जातं? त्याच्यामध्ये बारकावे लक्षात घेतले जातात. काय कळालं? गहन पठण. आता तुम्ही सी ला करत आहेत ना? सी अभ्यास जो करत आहे तो गहन पठण चालू आहे. असा संदर्भ होता. त्याच्यानंतर प्रश्न 119 बघा. प्रश्न 119 आता एक शब्द जर माहित नसेल ना तुम्हाला, आता तुम्ही खूप विद्यार्थी म्हणतात ना, "सर मराठीमध्ये काय फायदा होतो?" आता तुम्हाला एक शब्दावर 1 मार्क तुमचा कसा जातो हे तुम्हाला सांगतो. बघा. प्रश्न 119 भाषा अर्जन केवळ तभी घटित होत आहे. आता घटित मराठी मधला घटित पकडला तर मराठीचा जर तुम्ही घटित पकडला तर कमी होतो आणि हिंदीचा घटित करणे, मिळवणे, अर्जन करणे हा घटित आहे. बघा. आता भाषा अर्जन घटित कब होत आहे म्हणजे भाषा अर्जन केव्हा होईल असं म्हणायचंय. पण मराठीमध्ये जर आपण घटित शब्दाचा विचार केला तर झाला. भाषा म्हणजे केव्हा ग्रहण होईल? भाषा ग्रहण केव्हा होईल? पहिलं काय म्हटले बच्चों को व्याकरण नियम. आता तुम्ही अर्जन आणि अधिगम जर बघितलं असेल तर व्याकरण नियम शिक्षणामध्ये जातात, ग्रहणामध्ये नाही. दुसरं म्हटले बच्चों को उनके अनुवाद करने का अभ्यास करना. अनुवाद अशा पद्धतीने बोलून दाखव माझ्या मागे. चालेल का अनुवाद करणं? तर अजिबात. बच्चों को पठन का अवसर द्या. आता तुम्हाला पठन करणे म्हणजे काय झालं? अधिगम झालं. काय झालं? अधिगम त्याला आपण शिक्षण म्हणतो. अर्जन आणि शिक्षण याच्यामध्ये फरक आहे. अर्जन म्हणजे स्वाभाविक, शिक्षण म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक. म्हणजे हे पण चालणार नाही. बच्चों को भाषा का परिवेश दिया जाए म्हणजे मुलांना ज्यावेळेला भाषेचा परिवेश मिळेल त्यावेळेला काय होईल भाषा अर्जिन मिळेल घटित होईल म्हणजे काय होईल ग्रहण होईल. कळालं? ऑप्शन 4 हे उत्तर आहे. ऑप्शन 4 आहे. आता हा प्रश्न तुमचा बघा. आता ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे वेळ नका वाया घालू. कारण तुम्ही काय टी करत बसणार. टी-ए-टीचा अभ्यास पण नाही काही लोकांचा. आम्ही फक्त देऊन बघू. कशाला देऊन बघतो? त्या 40-35 दिवसामध्ये सी तू मराठी, हिंदी म्हणजे 3 विषय कंप्लीट करून टाकणार तुम्ही 40 दिवसामध्ये. ते उर्वरित तुम्हाला एन चांगली वाचता येईल. बघा त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा टी चांगला अभ्यासच झालेला नाही, त्यांनी टी-ए-टीला राम-राम करा. या परीक्षेच्या अभ्यासाला लागून जाल. प्रश्न 120 कक्षा में मातृभाषा को स्थान न देना किस विधी आपण बघितलं होतं का अशी कोणती पद्धत आहे त्यामध्ये मातृभाषा वापरली जाते कोणती पद्धत आहे त्याचं सहज उत्तर आहे काय असतं प्रत्यक्ष विधी डायरेक्ट मेथड याला मराठीमध्ये थेट पद्धत म्हटलं जातं काय म्हटलं जातं थेट पद्धत म्हटलं जाईल बाकीचं तुमचं येणार नाही बघा आता तुम्ही ही ऍप डाउनलोड करा प्ले स्टोर वरून पीएससी अकॅडमी बॅच डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर 9561 या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि तुम्ही ऍप तिथून पण डाउनलोड करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर किती आला कारण खूप विद्यार्थी काय करतात OMR घेऊन बसतात का सर आमचा स्कोर किती आला आम्ही चेक करतो. बघा आता तुम्हाला इथे आन्सर की सुद्धा इथे उपलब्ध केलेले
त्याद्वारे तुमचे उत्तर किती बरोबर आलेत हे पण तुम्ही काय करू शकतात बघू शकतात. म्हणजे तुमचा स्कोर किती आला हे पण तुम्हाला अंदाज येऊन लागतो. ते बघा सगळं काही तुम्हाला इथे माहिती दिलेली 999 ऑफर चालू आहे. फक्त ही ऑफर तुम्हाला 30 मे पर्यंत बघायला भेटेल. 30 मे नंतर ही 1199 पेपर 1, 1199 पेपर 2 आणि पेपर 1 आणि 2 यांचे 1799 असेल. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. जरी तुम्ही टीएटी देत असणार तरी बॅच जॉईन करून ठेवा, म्हणजे जेणेकरून ते हे व्हिडिओ तुम्हाला नंतरून पण बघता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.